बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी अविष्कार फाउंडेशन या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी करिता विषय गणित आणि आजचा आपला जो घटक आहे तो आहे 15वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, पान नंबर आहे 77। तर आता आपण सर्वप्रथम चर्चा करूया। चला चर्चा करूया। आता इथं पहा, दोन आकृत्या आपल्याला अशा दिसत आहेत। मी तुम्हाला काढून दाखवते इथं। तर या दोन आकृत्या पहा, शेजारील आकृत्यामध्ये काही बिंदू व त्यांना जोडणारे रेषाखंड काढलेले आहेत। आता रेषाखंडाचा संकल्पना तुम्हाला माहित आहे, दोन असे जेव्हा आपण बिंदू एकमेकांना जोडतो आणि अशी एक सीमित अशी जे एक आपण रेषा म्हणतो ती बनते, तेव्हा त्याला म्हणतात रेषाखंड। तर सीमित म्हणजे समजलं असेल, दोन्ही बाजूंना खंड पडलेला आहे, बरोबर आहे। तर त्यात याच्यामध्ये त्यातील कोणती आकृती त्रिकोणाची आहे आणि कोणती आकृती त्रिकोणाची नाही व का? तर या आकृतीमध्ये पहा, या आकृतीमध्ये त्रिकोण आहे हा त्रिकोण ABC। याला 3 बाजू आहेत पहा, ही आहे एक बाजू, बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC किंवा CA। बाजू पहा, आपण दोन्ही दिशाने वाचू शकतो, AB म्हणू शकतो किंवा BA सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे। त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये पहा 3 कोण आहेत। कोण हा A आपण सिंगल असा म्हटला तरी चालतो, कोण B आणि कोण C, किंवा 3 अक्षरीमध्ये सुद्धा तुम्ही हा कोण वाचू शकता, कोण ABC। जेव्हा म्हणता तेव्हा कोण B तयार होतो मधातला, कोण BCA, BCA म्हणजे हा C मधात येतो तो कोण C, आणि कोण CAB तेव्हा मधात काय येतो A। म्हणजे तुम्ही 3 अक्षरी सुद्धा कोण वाचू शकता किंवा एका अक्षरात सुद्धा कोण A, कोण B, कोण C अशा प्रकारे वाचू शकता। त्याचप्रमाणे या त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू आहेत, जसं शिरोबिंदू A, शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C, हे 3 शिरोबिंदू आहेत। आता पहा, जाणून या आकृतीमध्ये आपण पाहू शकता, इथं जर हा याच्यामध्ये त्रिकोण आहे का? हा नाहीये। पहिली गोष्ट, हा त्रिकोणच नाहीये। त्यानंतर पहा, इथं पहा, हे जेव्हा एखादी बंदिस्त आकृती असते तेव्हाच तो त्रिकोण होऊ शकतो। हा जर असा जोडला तरच हा एक त्रिकोण होऊ शकतो, परंतु हा काही त्रिकोण नाहीये। आणि का नाहीये तर ते तुम्हाला समजलं असेल, त्रिकोणाला 3च बाजू असतात, 3च कोण असतात आणि 3च शिरोबिंदू असतात, आणि म्हणून इथं हा त्रिकोण नाहीये, हाच त्रिकोण आहे फक्त। आता पहा, 3 नैक रेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात। नैक रेषीय म्हणजे एका रेषेत आहेत का? नाहीये। आणि हे जेव्हा 3 नैक रेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून असे तयार होऊन जी एक बंदिस्त आकृती तयार होते, जसे आपण इथं पाहू शकता, हे 3 आपण सरळ नैक रेषीय आहेत हे, तर याला त्रिकोण म्हणतात। आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोण यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात। याच्यामध्ये त्रिकोणामध्ये पहा 3 गोष्टी कोणत्या आहेत? शिरोबिंदू, दुसरा आहे बाजू आणि तिसरा आहे कोण। तर या 3 गोष्टी मिळून काय बनतं? तर ह्याला म्हणतात त्रिकोणाचे घटक। काय म्हणतात? त्रिकोणाचे घटक। तर आता पहा, त्रिकोणाचे प्रकार जे पहिले पडतात ते हे त्रिकोणाचे घटक समजले असतील की याच्यामध्ये ह्या 3 शिरोबिंदू असतात, जसा हा आपण शिरोबिंदू A, शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C, 3 बाजू असतात, ही आणि 3 कोण असतात। आता त्रिकोणाचे प्रकार आहेत ते कशावरून पडतात?
पहिला आहे बाजूवरून. कशावरून पडतात? त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून. आता इथं आपण जर खाली एक 3 त्रिकोण दिलेले आहेत, तर 3 त्रिकोण पहा. त्याच्यामध्ये आपल्याला हा छोटा दिलेला आहे एक त्रिकोण, त्याच्यानंतर मोठा दिलेला आहे असा एक, आणि हा अशा प्रकारचा एक त्रिकोण दिलेला आहे. तर पहा, हा नाव आहे ए बी सी पी क्यू आर एक्स वाय आणि झेड. तर पहा, आपण आता हे जे 3 त्रिकोण दिलेले आहेत, तर त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून कशा प्रकारे होतात, तर आपल्याला ह्या तिन्ही बाजू अशा प्रकारे मोजायच्या आहेत. आता इथं आपण पुस्तकात पहा, हे 2 टोकी जे आहे ते अशा प्रकारे ठेवलेलं आहे, आणि मग तेच अंतर काय करायचं, ह्या पट्टीवर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे. पहा, तर ते आहे. त्याच्यानंतर तेच अंतर आपण इकडे मोजून पाहूया, सेम आहे, आणि हे सगळं अंतर आहे 2.5 सेंटीमीटर. हे आहे 2.5 सेंटीमीटर. तिन्हीचं पण आहे, म्हणजे पहा तिन्ही बाजू सारख्या आहेत. आता ह्या आकृतीमध्ये पाहणार आहे आपण, ही बाजू आणि ही बाजू सेम आहे, पण ही आहे का? नाहीये. म्हणजे पहा, ही 2 पाहूया आपण. तर ती 4 आहे, म्हणजे पी क्यू ही बाजू आणि ही बाजू 4 आहे, ही पण 4 आहे. ह्या मगाच्या आकृतीत 2.5 2.5 आणि 2.5, ह्या 2 4 आहेत, आणि ही जी बाजू आहे खालची ती आहे 2.5. म्हणजे पहा, ह्या आकृतीमध्ये ह्या 2 बाजू सारख्या आहेत आणि ही वेगळी आहे. म्हणजे इथं पहा, क्यू आर 2.5, पी क्यू 4 आणि पी आर 4. त्याच्यानंतर आता या आकृतीमध्ये पाहणार आहे आपण एक्स वाय, ती मोजून घ्या. ती आहे 3. त्याच्यानंतर वाय झेड, दोन 2.6 आहे पहा, ही 3 आहे, आणि ही मोजून पहा, .3. म्हणजे ह्या पहा, बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार कशा पडतात, तर याच्यामध्ये आता पहा, वाय झेड आहे 2.6, आणि हे आहे थोडंसं अंतर पहा, कमी जास्त अॅक्युरेट नीट पाहायचंय. तर इथं लक्षात घ्या, ह्या 3 आपण आकृत्या पाहणार आहोत. याच्यामध्ये ह्या तिन्ही बाजू आहेत त्या सारख्या आहेत, बरोबर आहे.
ह्याच्यामध्ये पहा, ह्या दोन बाजू सारख्या पण तिसरी नाहीये, आणि याच्यामध्ये असं आहे की एकही बाजू सारखी नाही. म्हणजे हे त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून कसे पडतात, तर ज्याच्यामध्ये तिन्ही बाजू सारख्या असतात, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला म्हणतात समभुज. म्हणजे या आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे हा आहे समभुज त्रिकोण. म्हणजे या त्रिकोणाच्या ह्या ज्या तिन्ही बाजू आहेत त्या समान लांबीच्या आहेत. म्हणजे त्रिकोणाचे प्रकार आपले बाजूवरून कसे पडतात, तर याप्रमाणे. त्यानंतर हा नेक्स्ट जो आहे, याच्यामध्ये पहा, ह्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या आहेत, बरोबर आहे. त्याला म्हणतात समद्विभुज. द्विभुज म्हणजे दोन भुजा त्याच्यासारख्या, सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे दोन, आणि दोन सारख्या बाजू आहेत म्हणून म्हणतात समद्विभुज त्रिकोण. आणि याच्यामध्ये पहा, एकही ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, याच्यामध्ये कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत म्हणून याला म्हणतात विषमभुज. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की याच्यात तिन्ही बाजू सारख्या आहेत, याच्यामध्ये या दोन भुजा सारख्या म्हणून समद्विभुज, आणि याच्यामध्ये त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात आणि त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. तर हे झाले त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून, बरोबर आहे. आता त्रिकोणाचा दुसरा प्रकार कसा तयार होतो, तर तो आहे त्रिकोणाचे प्रकार कोणावरून. कशावरून? कोणांवरून. तर आता पहा, आपल्याला ज्याप्रमाणे आपण बाजू मोजल्या त्याप्रमाणे आपल्याला इथं कोण सुद्धा मोजता आले पाहिजे. आता इथं जो कोण आहे इथं, तर त्रिकोणाचे प्रकार कोणावरून, इथं तीन त्रिकोण दिसत आहेत पहा. त्रिकोण DEF, त्रिकोण PQR, त्रिकोण LMN. आता इथं जे आहेत ह्या त्रिकोणामध्ये हे जे तीन कोण आहेत ते सगळे काय आहेत, तिन्ही कोण लघुकोण असतात. म्हणजे यांचे माप पहा, आपण मोजून पहा तुम्ही. त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. तर ह्या त्रिकोणामध्ये पहा, पहिल्या हा DEF आहे, तो अशा प्रकारे आहे. आपण इथं हे ठेवा, ह्या रेषा बरोबर याला खाली जुळल्या पाहिजे. हा आहे 70 अंशाचा, म्हणजे एक कोण आहे. हा आहे 70. त्याच्यानंतर कोण हा कोण E 70 आहे. त्याच्यानंतर F मोजताना आपल्याला इकडून मोजावं लागणार आहे, तो आहे 60 अंशाचा. आणि हा जो कोण D आहे, कोण आहे हा पण 60 आहे. म्हणजे 60, 60, 120 आणि हा आपण काळजीपूर्वक मोजूया आपण. हा 60 आहे. एक मिनिट. त्याच्यानंतर हा F मोजूया आपण. हा 50 आहे. म्हणजे पहा 60, 50 आणि 70. तर असे पहा 180. म्हणजे पहा D चं माप आहे 60 डिग्री, E चं माप आहे 70 म्हणजे 70 अंश, आणि F चं माप आहे 50 अंश. तर हे याच्यात जे आहेत तर ते झालं 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय 180 अंश असते. आता इथं पहा, हा जो आहे तो 90 डायरेक्ट तुम्हाला दिसतोय. Q हा 90 आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे दोन कोण मोजायचे आहेत. जसं
आता हा पहा, हा आहे 45 अंशाचा आहे आणि हा आर पाहू आपण, आर बघूया. हा सुद्धा 45 अंशाचा आहे. म्हणजे आर आणि पी हे 45 डिग्री आहेत. म्हणजे इथं पहा, हे आहेत 45 आणि हे आहे 45. आणि हा जो तिसरा आहे याच्यामध्ये पहा, त्रिकोण आहे LMN. याच्यामध्ये हा यम कोण आहे तो आहे 120 अंशाचा, 120. त्याच्यानंतर एन पहा, हा 120 आहे का पहिल्यांदा आपण पाहूया. हा 120 बरोबर आहे. आता हा आपण बघूया. हा 30 आहे, म्हणजे 120 आणि 30 150, म्हणजे राहिले आता 30. आता एन वर ठेवूया आपण. आणि हा पण आहे पहा. तर पहा, या आकृतीमध्ये हा कोण यम आहे तो 115 अंशाचा आहे. त्याच्यानंतर कोण एन आहे तो 30 अंशाचा आहे. आणि कोण एल 35 अंशाचा आहे. तर आता आपण काळजीपूर्वक इथं मोजून पाहिलेलं आहे. तर आता इथं लक्षात घ्या, याच्यावरील त्रिकोणामध्ये पहा, ह्या त्रिकोणामध्ये पहा, हे तिन्ही, ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोण असतात, इथं पहा हे तिन्ही कोण लघुकोण आहे. म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा काय आहे, लहान असतं, त्याला म्हणतात लघुकोण. त्याच्यानंतर पहा, दुसरं जे आहे त्या ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो आणि त्याला म्हणतात काटकोण त्रिकोण. आणि तिसरा आहे ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो. हा जो आहे 115 अंशाचा आहे कोण यम, तर त्याला काय म्हणतात, विशाल कोण. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत ते पहिले प्रकार आहेत ते पहिले बाजूंवरून पडतात आणि मग कोणावरून पडतात. तर ज्याचे तीनही कोण लघुकोण आहेत, तीनही लघुकोण, त्याला म्हणतात लघुकोण त्रिकोण. त्याच्याला हा पहिला कोणावरून पडणारा प्रकार. दुसरा आहे ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण त्रिकोण आहे, त्याला म्हणतात काटकोण त्रिकोण. आणि तिसरी गोष्ट आहे की ज्या कोणाचा एक कोण विशाल कोण असतो, ज्या त्रिकोणाचा त्याला म्हणतात विशाल कोण त्रिकोण. म्हणजे पहा,
त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते पहिलं बाजूवरून पडले, मग कोणावरून पडले. तर कोणांवरून जे प्रकार आहेत ते पहिला लघुकोन त्रिकोण, मग काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. तर ज्याच्यामध्ये 3 कोण लघुकोन असतात, 3ही कोण लघुकोन त्रिकोण. ज्याच्यामध्ये एक कोण काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण, आणि ज्याचा एक कोण विशालकोन असतो त्याला विशालकोन त्रिकोण असं म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पहा एवढं आपण शिकलो. त्यानंतर पहा आता पुढे जे आहे ते आहेत पहा त्रिकोणाचे गुणधर्म. तर याच्यामध्ये आपण हा एवढा घटक याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊया आणि मग जो सराव संच आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. आता जो दुसरा त्रिकोणाचा गुणधर्म आहे त्रिकोणाचा गुणधर्म, याच्यामध्ये पहा त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते. त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे. म्हणजे 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि दुसरे आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबी, हा पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाचा. दुसरा आहे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजे पहा त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज जर आता अशी असल्या तर ही तिसऱ्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. 2ची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी असते. आता आपण काही उदाहरणामध्ये समजूनच घेणार आहे पुढे. जसं आता इथं आपण त्यासाठी काटकोन त्रिकोणच लागणार आहे असा. बरोबर आहे. तर ही जी आहे ह्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही ह्याच्यापेक्षा काय असते नेहमी मोठी असते. म्हणजे 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. समजा आपण इथं 3, 4 आणि 5 हा एक पायथागोरसचा प्रमेय आहे. याच्यामध्ये 3 आणि 4 ही बाजू नेहमी मोठी असणार आहे ह्याच्यापेक्षा, तिसऱ्या बाजूपेक्षा. तर हा गुणधर्म ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत लागू होताना कसा होईल तर ते तुम्हाला समजलं असेल. तर आता पहा याच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या ज्याच्यामध्ये त्रिकोण, याच्यामध्ये त्रिकोणाचे घटक, त्रिकोण म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या घटकामध्ये शिरोबिंदू, बाजू आणि कोण असतात. त्याच्यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार पाहिले बाजूंवरून आणि कोणांवरून. बाजूवरून म्हणजे ज्याच्यामध्ये 3ही बाजू सारख्या असतात त्यावेळी समभुज त्रिकोण म्हणतात. त्यानंतर 2 भुजा जर सारख्या असल्या, समान लांबीच्या असल्या तर समद्विभुज त्रिकोण. आणि ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात त्यांना म्हणतात विषमभुज त्रिकोण. असे बाजूवरून 3 त्रिकोणाचे प्रकार पडलेले आहे. त्याचप्रमाणे कोणांवरून सुद्धा लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. त्याचप्रमाणे आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म पाहिले. पहिला गुणधर्म की त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज आपण असं पाहिलेलं आहे ती असते 180 अंश. म्हणजे कोण ए, कोण बी, कोण सी हे जर असे घेतले ह्या तिन्हीचं माप जे आहे ते किती असतं 180 अंश. आणि दुसरा त्रिकोणाचा गुणधर्म तो आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. तर अशा आपण उदाहरणावरून हे गुणधर्म पूर्ण आपण त्याचा अभ्यास करून हे यांनी सांगितलेले आहेत आणि ते कसे आहेत ते सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहणार आहोत. तर जो पुढचा व्हिडिओ आहे तो आहे सराव संच 36. तर मी तो तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म संदर्भात प्राथमिक माहिती संदर्भातचा. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.